मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की यावर्षी 10 ते 15 दिवस बोर्डची एक्झाम लवकर होणार आहे. मी तुम्हाला भीती दाखवत नाहीये, मी तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाहीये, पण आपण एक प्लॅन तयार करूया ना. एक्झाम लवकर होणार आहे हे आता माहीत झालंय आपल्याला. मग हे जर आपल्याला माहीत झालं असेल, तर स्टडी प्लॅन तयार व्हायलाच पाहिजे ना. या व्हिडिओमध्ये आपण बोर्डचा विचार करूया आपण. तर होतं काय बघा, भीती का वाटते माहितीये का मुलांना? हेच कारण आहे. फिजिक्सचे जवळ-जवळ 16 टॉपिक, केमिस्ट्रीचे 16च टॉपिक असतील टोटल. पार्ट 1, पार्ट 2 पकडून मॅथ्सचे पण ऑलमोस्ट तेवढेच टॉपिक. तर क्लोज टू 50 टॉपिक झाले. बरोबर आहे? ठीक आहे. बरं हे 3 सब्जेक्ट सोडून सीएस आहे, आय-टी असेल, जिओग्राफी असेल, इंग्लिश तर करावं लागेल. दिवाळीनंतर करायचं मी अगोदरच सांगितलेलं आहे, की त्या विषयाचा तणाव घेऊ नका. बरं आता सप्टेंबर पण संपलायच असा विचार करूया आपण. ऑलमोस्ट निम्मा सप्टेंबर झालेला आहे. मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत पुन्हा जेईचा अटेम्प्ट येणार आहे. मग 3च महिने म्हणजे माझ्याकडे 90च दिवस आहेत. या 90 दिवसात एवढे टॉपिक संपवायचेत. मग होईल का माझं? हा पहिला प्रश्न तुमच्या मनात येतो. तर हा पहिला प्रश्न डिलीट करून टाका, की होणार आहे. आपण ते करायचं आहे. बरं, आता सगळ्यात अवघड काय जातो माहितीये का? की जेव्हा तुम्ही या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करता ना, तेव्हा प्रश्न पडतो, की नक्की कसा करू मी या विषयाचा अभ्यास? ते मोठे-मोठे टॉपिक आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक केवढा मोठा टॉपिक आहे. भीती वाटते. रोटेशनल डायनामिक्स त्यातले काही प्रश्न सोपे आहेत, पण सगळं करावं लागेल परफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट भयंकर टॉपिक आहे. मग काय होतं मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या, की तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. क्लासमध्ये तुमच्या होणार आहे तो टॉपिक परफेक्ट. शाळेत, कॉलेजमध्ये शिकवलं जाणार आहे. पण माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे. तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही फिजिक्सचा बदललेला एक्झाम पॅटर्न आजपासून लक्षात ठेवा. तर तुम्हाला सांगतो डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश पुन्हा सांगतो डेरिव्हेशनचा पार्ट जरा बाजूला ठेवायचा आपण बरं का. की फिजिक्समध्ये डेरिव्हेशन खूप असतात रे. प्रत्येक टॉपिकमध्ये एवढे डेरिव्हेशन आहेत आणि ते सेक्शन सी मध्ये मोस्टली विचारले जातात. सेक्शन कुठला? सी. पण सेक्शन सी मध्ये न्यूमेरिकल पण 5 असतात जवळपास. डेफिनेशनचे प्रश्न पण येतायत. त्यामुळे डेरिव्हेशनला मुलं खूप वेळ घालवतात. मी बघितलंय की फिजिक्स म्हणजे ते डेरिव्हेशनच करत बसतात. नाही. डेफिनिशन डायग्राम, डिस्टिंग्विश त्याच्यानंतर एक्सप्लेन द टर्म्स या टाइपचे क्वेश्चन ऑलमोस्ट 35 प्लस मार्काला 70 मार्काचा पेपर आहे. त्यातलं 35 मार्काला डेफिनिशन डायग्राम, डिस्टिंग्विश हे जर प्रश्न येणार असतील, म्हणजे आता इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये एक्सप्लेन पोलार, नॉन पोलार, डायइलेक्ट्रिक असले प्रश्न आहेत. हो, अजून एक राहिलं की रे लॉज. ओके, मी तुम्हाला सांगू का? मग ह्या एवढ्या गोष्टी केल्या, तर किती मार्काचा पेपर अटेम्प्ट करू शकता रे तुम्ही? 35 प्लस 35 पकडूया चला आपण. बरं, त्याच्यामध्ये आणखीन मी तुम्हाला सांगू का? न्यूमेरिकल काउंट केलेले नाहीयेत मी. मी तुम्हाला सांगतो, की न्यूमेरिकल्स 2-2 मार्काचे जवळ-जवळ 8 न्यूमेरिकल असतात रे. सोपे. फॉर्म्युला आला तर न्यूमेरिकल जमणार आहे. पण राहू दे, हे मी कन्सिडर करतच नाही. पण दुर्दैव मी तुम्हाला सांगतो, मी जेवढ्या मुलांचे मार्क लिस्ट बघतोय, तुम्ही पण तुमच्या सीनियरशी बोला, की 35 ते 45 या दरम्यान आउट ऑफ 100 मुलांचा स्कोर असतो. त्यात कॉलेजचे 30 मार्क पकडा. मग उरलं काय? मुलं करतायत काय? अटेम्प्ट करतच नाहीयेत फिजिक्सचा पेपर. भीती, तणाव. 5 दिवस सुट्टी असते फिजिक्सला तरी होत नाही आणि पहिला पेपर तो अवघड जातो आणि पूर्ण बोर्डच्या पेपरवर त्याचा इम्पॅक्ट होतो. पण यावर्षी मी ते होऊन देणार नाहीये तुमच्या बाबतीत. आत्ताच सांगितलंय. प्रत्येक टॉपिक आता जेवढे झालेत ना तेवढे टॉपिक आहेत ना सगळे लॉस घ्या त्यातले. सगळ्या डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश एकत्र करा. एकत्र करा आणि त्यावेळेस तुम्हाला नवनीतचे जे 21 अपेक्षित 10वी ला होतं की नाही, तसं एखादं पुस्तक मिळालं तर बरं होईल असं वाटतंय ना, की सगळे डिस्टिंग्विश एकत्र, सगळ्या डेफिनिशन्स एकत्र. पण त्या पुस्तकामध्ये भरपूर दिलेले असतात प्रश्न, एवढे नाही करायचे. मी तुम्हाला सांगतो, अगदी माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त पी-वाय-क्यूज करा. पी-वाय-क्यूज करा. प्रिव्हियस इयर क्वेशन. मग मला सांगा, मग हे एवढे 35 मार्कात तुम्ही अटेम्प्ट केलं. न्यूमेरिकल काय 0 पाडणार आहे तुम्ही. माझ्याबरोबर असताना करणार ना तुम्ही अभ्यास. मग मला सांगा 40-45 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला. त्यातले 25 पडले. कॉलेजचे 30 किती स्कोर होतोय? 55. नाही होत मुलांचा, होत नाही. पण तो करायचा आहे. मग स्ट्रॅटेजीचा पार्ट लक्षात आला का? म्हणजे आता भीती वाटणार आहे का? मला 50 टॉपिकची भीती आहे का? नाही, मला ह्या गोष्टी मात्र क्लिअर करायच्यात.
पास्कल्स लॉ, पटकन स्टेटमेंट सांगता आलं पाहिजे. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन असेल आणि तुम्हाला सांगतो कुठलाही असेल, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असेल, पास्कल्स लॉ, अजून कुठे स्टोक्स लॉ वगैरे आहे ना, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे ना, करा ना. एक काम करा ना, तुम्ही सगळ्या लॉ लिहा कॉमेंटमध्ये कोणते-कोणते लॉ आहेत ते. माझी गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षीची बॅच आहे ना, एकदम भारी होती तुमच्यासारखीच. मी सांगितलं ना कॉमेंटमध्ये सगळ्या लॉची लिस्ट कोणतरी टाइप करून ठेवायचं. म्हणजे सगळ्यांनी विथ पेज नंबर, विथ पेज नंबर. मी एकदा बोललो होतो, की मला नेम रिएक्शन सगळ्या हव्या आहेत. तर एका मुलाने टाइप करून कुठल्या पेजवर कुठली नेम रिएक्शन आहे हे पण टाइप केलं होतं. मग आता फिजिक्सचा स्ट्रॅटेजी तुम्हाला मी दिली, की डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश. केमिस्ट्रीला पण तीच स्ट्रॅटेजी वापरायची. 10 डेफिनेशन केमिस्ट्रीमध्ये 10 ते 15 मार्काला असतात. पण डेफिनेशन काय थोड्या येतोय? थर्मोमध्ये किती डेफिनेशन आहेत? एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन, एन्थाल्पी ऑफ एटमायझेशन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ व्हेपोरायझेशन, एन्थाल्पी, एन्थाल्पी, एन्थाल्पी. त्याच्यानंतर ऑस्मॉसिस, हायपोटोनिक, हायपोटोनिक, अजून आयसोटोनिक सोल्युशन, सेमी परमेबल मेम्ब्रेन, अरे लॉज वगैरे डेफिनेशन्स खूप आहेत रे. आता अगोदर परफेक्ट करायचं. एक्झाममध्ये आपल्याला केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी असते बरं का. त्यामुळे प्रॉपर तयारीसाठी तुम्हाला केमिस्ट्रीच्या डेफिनेशन्स अगोदर कराव्या लागतील. मग डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि केमिस्ट्रीतले डेरिव्हेशन मात्र इम्पोर्टंट आहेत. 8च आहेत फक्त. 8 ते 9 असतील. त्यातले 2 येतायत. 8 प्रश्न फक्त करायचे आहेत. फिजिक्समध्ये एकाच टॉपिकमध्ये 8-10 डेरिव्हेशन असतात रे. केमिस्ट्रीमध्ये टोटल एवढे डेरिव्हेशन्स आहेत. त्यातले 4 डेरिव्हेशन, 5 डेरिव्हेशन ह्या 8 पैकी कुठे आहेत माहिती आहे का तुम्हाला? कुठे आहेत? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. रिलेशन बिटवीन डेल्टा टीबी आणि मोलार मास. डेल्टा टीएफ मोलार मास. ऑस्मोटिक प्रेशर मोलार मास. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास. काही नाहीये त्या डेरिव्हेशन मध्ये. डेल्टा टीबी प्रोपोर्शनल टू एम स्मॉल एम इक्वल्स टू केबी इंटू एम. स्मॉल एम म्हणजे मोलॅरिटी, त्याचा फॉर्म्युला म्हणजे त्यात मोलार मास येणार. बास. मी शिकवत नाहीये, फक्त सांगतोय. बरं हे सगळं झालं, की हे बघा 10 ते 15 इथे एक-एकच प्रश्न येतो बरं का लक्षात घ्या. इथे 2 येतील. पण सोपं वाटेल ना. बरं आता हे झालं केमिस्ट्रीचं. तुम्हाला ॲट एनी कॉस्ट असा अभ्यास करायचा आहे. आता मॅथ्स म्हणलं की थेरम रे बरं का बाळांनो. आता डेरिव्हेटिव्ह किंवा तुम्ही त्याला डिफरन्शिएशन म्हणता. 4च थेरम आहेत. तसे बघितले तर 3च आहेत लक्षात घ्या. पण त्यातलं एक थेरम येणार म्हणजे येणार 4 मार्काला. पुन्हा इंटिग्रेशन आणि डेफिनेट, इनडेफिनेट त्याच्यात असतील 7 ते 8 थेरम आणि प्रॉपर्टीज असतील. त्यातले 2 विचारले जातायत. 2 विचारले जातायत. एल-पी-पी लिनियर प्रोग्रामिंग एक प्रश्न फिक्स असतो. मॅट्रिक्स त्यातला एक प्रश्न फिक्स असतो 4 मार्काचा. किती मार्काचा? 4. इथं 8 मार्क झाले तर 4 आणि झाले किती बघा ना 24 पण किती मार्क झाले? 20 मार्क झाले खरं जवळ-जवळ. हो 20 मार्क झाले. फिक्स पेपर आहे. 20 मार्काचा पेपर तर फिक्स आहे लक्षात घ्या. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काल मी कोसाइन रूलचा व्हिडिओ अपलोड केलाय बघा. संध्याकाळी 7 वाजता मी व्हिडिओ अपलोड करतोय. साधारण 300च्या आसपास मॅक्सिमम मुलं ते बघतायत. चालेल. हां, कमी व्ह्यूज आहेत मला माहिती आहे. पण ते हळू वाढणार आहेत हेही मला माहिती आहे. पण काय आहे माहिती का इम्पोर्टंट मी तुम्हाला स्ट्रॅटेजी दिली आता ही. ही वेळीच तुम्ही जागे व्हा, की तुम्हाला बोर्ड एक्झामचं टेन्शन घेऊन चालणार नाहीये. सुरुवात करायची आहे. आणि ही स्ट्रॅटेजी त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायचा. हां, पण करावं लागणार आहे. ठीक आहे करतो. बरं ठीक आहे केलं. नाही, लिहावं लागेल. लॉज लिहा, डेफिनिशन्स लिहून काढा, फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करा, रिएक्शन्स लिहून काढा. मग होईल सगळं लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय, की आपल्याला माहिती आहे एक्झाम लवकर होणार आहे. आणि आपल्याला एवढंही माहिती आहे, की इंग्लिश नंतर 5 दिवस सुट्टी आणि फिजिक्स नंतर एकच दिवस सुट्टी केमिस्ट्री आणि एकच दिवस सुट्टी मॅथ्स असल्यामुळं केमिस्ट्री आणि मॅथ्स आपल्याला परफेक्ट करायचंय. म्हणजे मॅथ्स मधले थेरम असतील, काही टिपिकल टॉपिक असतील, बघायची गरज लागली नाही पाहिजे. एवढा चांगला अभ्यास तुम्ही करायचाय. बरं, आता हा व्हिडिओ थांबवायचा आहे मला इथं लक्षात घ्या. तुमचे कमेंट्स येऊ देत. कमेंट येऊ देत लक्षात घ्या. तुमचे प्रश्न विचारा. मी पालकांना आवाहन करतोय. पालकांना व्हिडिओ माझे आवडतायत. पण ही जनरेशन आहे ना ह्यांच्यापर्यंत काही पालक तर मला असे भेटलेत, की स्वतः सगळं नोट्स काढतात व्हिडिओ मधले आणि मुलाला सांगतात, "एवढे लाड करू नका, स्ट्रिक्ट व्हा." लहान आहेत आपली मुलं. त्यांना वळण लावलं पाहिजे. का एवढं लाड करून चालणार नाही. मी बघतोय ऑफलाईन, ऑनलाईन क्लासेसमध्ये काही पालक मला भेटायला येतात ना, वाईट वाटतं. फार लाड करून ठेवलेत मुलांचे. नाही, त्यांना जाणीव करून द्या, की तुला काहीतरी करायचंय. तुझं काहीतरी अस्तित्व तुला निर्माण करायचंय. अभ्यासाची आवड निर्माण होऊ दे. नाहीतर मी अशी मुलं बघितलेत, आता कॅप 3 झाला बरोबर आहे. स्पॉट पण चाललायत बरोबर आहे. काही मुलांना स्पॉटमध्ये ना कॅपमध्ये मिळालेलं ॲडमिशन कॅन्सल करतायत.
रिझन काय माहिती का? मला जमेल का इंजिनिअरिंग? त्यापेक्षा मी कॉमर्सला जातो म्हणतायत. मग अगोदरच का नाही कॉमर्सला केला? एक लक्षात घ्या, असं घाबरून माघार घेतलेली मुलं कुठंच टिकणार नाहीयेत. का घाबरायचं? मला का नाही जमणार? जमेल असं लक्षात ठेवा. करा. ऑल द बेस्ट.